नमस्कार मित्रांनो. उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी आपण सगळेच आवडीने टरबूज खातो. पण हेच टरबूज तुमच्या शरीरासाठी अमृतासारखं ठरेल की विषासारखं? हे पूर्णपणे तुम्ही टरबूज खाल्ल्यानंतर काय करता यावर अवलंबून आहे. आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये अशा काही पदार्थांचे वर्णन केले आहे जे टरबूजासोबत खाणे म्हणजेच शरीराला स्लो पॉयझनिंग देण्यासारखे आहे. आयुर्वेद याला विरुद्ध आहार म्हणतो. म्हणजेच असे पदार्थ जे एकत्र आल्यावर आपल्या पोटातील जठराग्नी पूर्णपणे भिजवून टाकतात. आज मी तुम्हाला अशा 3 पदार्थांबद्दल सांगणार आहे जे टरबूज खाल्ल्यानंतर चुकूनही सेवन करू नका. यातले पहिले 2 पदार्थ तर आपण नेहमी ऐकतो, पण तिसरा पदार्थ जो आपण प्रत्येक मराठी घरात नाश्त्याला किंवा संध्याकाळी आवडीने खातो, हा तिसरा पदार्थ आणि टरबूज यांचा जेव्हा पोटात संयोग होतो तेव्हा आयुर्वेदानुसार शरीरात आमविष तयार होतं. हे विष तुमच्या लिव्हरवर आणि पचनसंस्थेवर असं काही आघात करतो की तुम्हाला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. 90% लोक चूक करतात. तो तिसरा पदार्थ नेमका कोणता आणि आयुर्वेद याबद्दल काय सांगतं हे जाणून घेतल्याशिवाय आजच टरबूज खाऊ नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. टरबूज खाल्ल्यानंतर टाळायचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पाणी. टरबूज खाल्ल्यानंतर आपल्याला लगेच तहान लागते, कारण त्यात साखर असते. पण इथेच आपण एक मोठी चूक करतो. आधीच टरबूजामध्ये 90 ते 92% पाणी असतं. जेव्हा आपण टरबूज खाल्ल्यावर वरून पुन्हा पाणी पितो तेव्हा आपल्या पोटातील पाचक अग्नी पूर्णपणे भिजून जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर जसं पेटलेल्या चुलीवर पाणी ओतल्यावर चूल विझते, तसंच काहीसं आपल्या पोटातील पचनसंस्थेचं होतं. त्यामुळे अन्नाचं पचन होण्याऐवजी ते तिथेच पडून राहतं आणि त्यामुळे काय होतं? तुम्हाला तातडीने उलट्या, जुलाब किंवा पोटात अचानक मुरडा येण्यासारखा त्रास होऊ शकतो. म्हणून आयुर्वेद सांगतो की टरबूज खाल्ल्यानंतर किमान 45 मिनिटं तरी पाण्याचा एकही थेंब घेऊ नका. आता दुसरा पदार्थ आहे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ. अनेक लोक उन्हाळ्यात फ्रूट सॅलेडमध्ये किंवा रूह अफजासारख्या पेयात टरबूजाचे तुकडे आणि दूध एकत्र करतात. पण मित्रांनो, आयुर्वेद शास्त्रानुसार टरबूज आणि दूध हे परस्पर विरोधी गुणधर्माचे आहेत. टरबूज हे चवीला आंबट गोड आम, तर दूध मधुर असतं. जेव्हा ही 2 विरुद्ध तत्व पोटात एकत्र येतात तेव्हा पोटातलं दूध फाटतं आणि शरीरात विषारी रसायनं तयार होऊ लागतात. याचा सर्वात मोठा फटका आपल्या रक्ताला बसतो. जर तुम्ही ही चूक वारंवार केली तर भविष्यात खाज सुटणे, पुरळ येणे किंवा त्वचेवर पांढरे डाग पडण्यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. म्हणूनच तुमच्या सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी टरबूज आणि दूध यांचा संयोग कधीही करू नका. आता वळूया त्या सर्वात धक्कादायक तिसऱ्या पदार्थाकडे, जो आपण महाराष्ट्रात नाश्त्याला किंवा संध्याकाळी चवीने खातो, तो म्हणजे तळलेले पदार्थ, जसे की भजी, वडापाव किंवा समोसे. मित्रांनो, टरबूज निसंगतः शीत म्हणजेच अतिशय थंड प्रकृतीचं असतं, तर तळलेले पदार्थ हे उष्ण आणि पचायला खूप जड असतात. यामुळे पचनक्रिया मंदावते. विज्ञानानुसार यामुळे पोटात अन्न पचण्याऐवजी तिथेच सडू लागतं. यातून जे विषारी वायू तयार होतात ते आपल्या रक्तात मिसळतात. आयुर्वेदात यालाच आम असं म्हटलं जातं आणि या सडलेल्या अन्नामुळे शरीरातील मेटाबॉलिझम पूर्णपणे बिघडतं. यामुळे अन्न ऊर्जेत रूपांतरित होण्याऐवजी चरबीच्या रूपात साठू लागतं, ज्यामुळे पोटाचा घेरा झपाट्याने वाढतो. म्हणूनच मित्रांनो, उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवण्यासाठी टरबूज नक्की खा, पण आयुर्वेदाचे हे साधे नियम पाळूनच. एक छोटीशी चूक तुमच्या लिव्हरला आणि आरोग्याला महागात पडू शकते. तुम्ही याआधी टरबूज खाल्ल्यावर असे पदार्थ कधी खाल्लेत का? किंवा तुम्हाला तसा काही त्रास जाणवला आहे का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचा एक अनुभव दुसऱ्या कोणाचं तरी आरोग्य वाचवू शकतो. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच शास्त्रशुद्ध आरोग्य टिप्स आणि घरगुती उपायांसाठी आपल्या किचन विथ दीपा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. निरोगी रहा, आनंदी रहा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.